आलोय आपण आता जरा बसूया इथं. थांबा इथंच बसूया. बाबा बसलाय काय, चला लवकर, रात आहे दिस नव. अरे लेका चालवणा झालंय, जरा दम धर की. पाय पाक मोडलं तर माझं. अहो नको बसायला, जाय की बिगी बिगी. होय बाबा चला लवकर, रात वैरेची असते, काय असेल काय माहित. राणा घरात काय साहित्य आहे का नाही होम हवनाचं? लिंबू बिंबू काय आहेत का नाहीत? बरं जावा, ते लिंबू तेवढा घेऊन या जावा. आणि लिंबू गावल्याशिवाय येऊ नका. होय होय, चवा पोरग आहे माझं घरात. बरं ठीक आहे, हाय ना इथं जवळ घर तुमचं? दिसतंय तेच घर आहे माझं. बरं ठीक आहे, आम्ही जातो आता तिथं. बरं जाऊया आपण, चला निघूया. तसं आपण भेट नाही कुणाला. बाबा आज माहित आहे नव का, आमुषे आई. अरे आमोश आहे, चल चल बाबा, पैकी पैकी चल. मला कसला तरी वास येतोय बघ या घरात. मटणाचा वास येते बघा. हे पावशेर. बाबा लय आबाळ काय हे बोलू नका, मला माहिती आहे गोताला बघा तुमची कशी फाटती. अरे गप, गुरु तू आहेस का मी आहे? चल मुकाट्यानं. अरे बाळा, अण्णाचं घर हेच का? बाबा एकदाचा. पण बाबा तुम्ही कोण हो? तू मला ओळखत नाहीस? तू ह्यांना ओळखत नाहीस? तू मला ओळखत नाहीस? तू ह्यांना ओळखत नाहीस? ते जाऊन दे, कोण तुम्ही ते सांगा. तू मला ओळखलं नाहीस? अरे या देहाला केसाळ बाबा म्हणते तर केसाळ बाबा. तुला दिसत नाही वे अंगावर केस आहे ते जाऊ दे, आमच्या अण्णाला तुम्ही कुठं बघितलं सगळा? अण्णानेच पाठवलंय मला इथं भूत उतरवायला. कुठं आहे भूत ते मला दाखवू, त्याची हाडच मोडतो, हाडच. अहो ते जाऊ दे, पण अण्णा कुठं आहे? अण्णाला पाठवलंय लिंबू आणायला. तू आम्हाला मदत कर, इथं मोठा होम होणार आहे, होम. जा बघू दगड आणायला. हो बाबा. तू पण जा पावशेर दगड आणायला होमसाठी. बाबा आदेश मला. पगार पाहिजे ना का पगार? बाबा माझं गुन्हाचं, पण पगाराचं तेवढं बघा बरं का. मेला म्हणून समज. 4 महिन्यात. होमासाठी लाकडं आणा जावा. ठेव तिथं. झालंय का भारी झालंय. कंस भेटतील का रे? बाबा आपण कशासाठी इथं आलो या, आणि तुम्ही कंस खाताय वी? अरे बाळा साहित्य कुठं आहे? साहित्य तर काय नाही बाबा. जा बाळा, आज तू गुलाल घेऊन ये जा बघू. होय बाबा येतो. औषध
इथलं वातावरण बघून असं वाटत नाही की इथं काय भूत असेल. आता आपली चांगलीच कमाई होणार आहे बघितलं. यातनं माझा पगार काढायचा बरं का बाबा. तुझा पगार दिलाच म्हणून समज. मला भूत दिसतंय. त्याला मी सोडणार नाही. ह्या आगीत त्याला भस्म करून टाकणार. बाबा मला लय भ्या वाटतंय. बाबा का भीतोय? त्याला येत नाही का तुला ना? नवीन आहे तो, त्यामुळे जरा घाबरतो या. मग मी पाणी घेऊ का? नको नको, या घरात भूताचा वास आहे. मी या घरातलं पाणी सकट पिणार नाही. बाबा बाबा खरंच भूत आहे या घरात. काय माहितल्या का, मला तर भ्या वाटते. तर खूप बाहेर गेला. बाबा काय करायचं आता? ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम भट स्वाहा. मला वास येतो इथंच. बोलवा त्या पुरीला. ए पुरी बस तिथं. काय झालंय बाबा? तुम्ही असं का करताय? बाबा तुझ्या बऱ्यासाठी सांगितले ना का? बस खाली. बालिके तुझं नाव काय? तुला कशाला पाहिजे रे सुकड मुंबीला? बाबा कन्या माझा अपमान करत्या. तुला काय सांगितलंय? ग बस की. घाबरू नको बाळा, तुला काय होणार नाही. पण मला कुठं काय झालंय बाबा? मी एकदम बरी आहे. बाबा नक्की काय चाललंय? काय अशी खुळ्यासारखी करते? तर मला वाटतंय होमहवन करायची गरज नाही. मला बघून भूत पळून गेलंय. बाबा गेलं भूत पुछायला आता जाऊया. हे काय ग बस खाली. बाबा काय चाललंय? मला काहीच कळेना. त्या पुरीला काय झालेलं नाही. काही काळजी करू नको. हा घे केसाळ बाबाचा अंगारा. आम्ही जातो. बाबा हे काय? अरे नाटकी करत असणार. बघ मी आता तुझी मजा कशी करतो ते. ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम. निघ बाहेर. कसलं भूत आहे बघतो जाता. बाबा बाबा काय झालं? अरे ले काय खरंच भूत दिसतंय. सांगितलं तो पण नाही. गेलं सोडून दुसरा काही धंदा करूया. आता वाचलो तर दाड्या करूया, पण ह्यो काय धंदा करणार नाही. अरे पोरगी कुठे गेली? Kenapa tak tidur lagi, ha? कोण आहेस तू? नगर नगर आम्हाला मारू नगर नगर. आम्हाला नको मारू नकोस आम्हाला. मला नाही मारायचं तुम्हाला. मारायचं असतं तर प्रतीक्षाचा बाप आणि तो डॉक्टर जिवंत नसतं. कोण? पण सेवा करायला. मी शेवंती आणि मला बदला घ्यायचाय. मला जोपर्यंत बदला घेत नाही तोपर्यंत मी हिला सोडून जाणार नाही. कसला बदला? ते कळेल वेळ आल्यावर. माझं कोण काय वाकडं करू शकत नाही.